तर ॲगोंदा बीच एक्सप्लोअर करून झाला आहे आणि ही भूक लागली आहे. एवढं सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर भूक लागतेच. तर आम्हाला बऱ्यापैकी रेकमेंडेशन मिळाले होते की ॲगोंदा बीचपासून जवळच बांदेकर म्हणून एक रेस्टॉरंट आहे, बांदेकर थाली. तिकडे तुम्हाला फिश थाली, ऑथेंटिक गोवन फिश थाली मिळते. तर मी आता आलो आहे बांदेकर ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो. तर ह्या इथे मिळणारं फूड आणि इथे मिळणारं ते त्याचे रिव्ह्यूज मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं ट्राय करतो. तर आपण आता बघूया थोड्याच वेळात. इथे आम्ही फिश थाली मागवली आहे. तर ती फिश थाली एकंदरीत कशी आहे, मालवणी तर नसेल कारण गोवन ऑथेंटिक फूड थोडं वेगळं असतं मालवणी कोकणीपेक्षा. तर आपण बघूया आता थोड्याच वेळात की ती कशी आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो बांदेकर फूड हे जे रेस्टॉरंट आहे तिथलं फूड. तर हे रेस्टॉरंट आहे बांदेकर, बार आणि रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला इथे ड्रिंक्स पण मिळू शकतात. गोवन सी फूडसाठी स्पेसिफिक आहे हॉटेल. तर ॲगोंदाला आलात आणि तुम्हाला गोवन सी फूड ट्राय करायचं असेल तर स्पेसिफिकली बांदेकर खूप जणांनी रेकमेंड केलं होतं, त्याच्यामुळे हे बांदेकर आम्ही ट्राय करतो. तर हे ओव्हरऑल रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही 3 फिश थाली मागवल्यात. तर त्या फिश थाली आल्या की तुम्हाला त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोचवतो आणि इथे येणं वर्थ आहे की नाही तेही तुम्हाला सांगतो. तर बघत राहा. हां, तर ही आहे इथे सुरमई थाली. तर सुरमई थालीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी दिसून येतात. तर इथे ही फ्राईड सुरमई आहे, क्रॅब आहे, श्रिम्स आहेत ज्या शिंपल्या असतात त्या, व्हेजिटेबल आहे, सलाड आहे, माशाचं सार आहे, लोणचं, चपाती आणि राईस. तर वर्थ आहे थाली. आणि बऱ्यापैकी तुम्हाला भूक लागली असेल तर एक चांगला ऑप्शन तुम्हाला हा बांदेकर रेस्टॉरंट म्हणून आहे. आणि मी ही टेस्ट केली थाली, तर बऱ्यापैकी चांगली आहे, टेस्टही चांगली आहे. तर तुम्ही इथे येऊन ही थाली ट्राय करू शकता. तर चांगला ऑप्शन आहे.